बिल्डर आत्महत्या प्रकरणी रवींद्र धंगेकर अडचणीत सापडल्यात। गुन्हा दाखल होताच रवींद्र धंगेकर नॉट रिचेबल आहेत। निवासस्थानाला देखील कुलूपे तर मोबाईल फोन देखील त्यांचा बंद आहे। गुन्हा दाखल होण्यापूर्वीच रवींद्र धंगेकर यांनी आपल्यावरील आरोप राजकीय प्रेरित असल्याचा दावा केला होता। मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर रवींद्र धंगेकर तसेच त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न झाले, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही। रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आर्थिक वादातून कंत्राटदार खलील शेख यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी हा गुन्हा आहे। 2015 पासून 15 जुलै 2026 पर्यंत व्यवसायातील आर्थिक व्यवहारावरून सतत धमक्या आणि शिवीगाळ करण्यात आल्याच्या तक्रारीत नमूद करण्यात आलेला आहे। आत्महत्या करण्यापूर्वी कंत्राटदारानं या संदर्भातील व्हिडिओ बनवला आणि सुसाईड नोट देखील लिहिली। पण त्यांनी त्याच्या व्हिडिओमध्ये 2.5 कोटी रुपये मला येणं आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। तपासामध्ये नक्की किती रक्कम येणं होतं हे लक्षात येईल। गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि त्या अनुषंगानं त्याचा तपास सुद्धा तितक्याच गंभीरतेनं केला जाईल। घटना सुद्धा तितकीच गंभीर आहे आणि त्याच्यासाठी आम्ही विशेष पथकं तैनात करू, आरोपीवरती योग्य ती कारवाई करू।